अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपाबद्दल आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या मांडल्या आहेत। तर त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या काय मागण्या विधानसभेमध्ये मांडल्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। तर चला पाहूया आमदार कुणाल पाटील यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या विधानसभेमध्ये कशा प्रकारे मांडल्या आहेत। महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या आपल्या न्याय मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करतात, मात्र सरकार अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य करीत नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। म्हणून सरकारने तात्काळ अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे। बालवयातील शिक्षण आणि आरोग्याचा पाया म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे पाहिले जाते, मात्र याच कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी लढावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की राज्यातील अंगणवाडी सेविका यांचे मानधन कमी असून तेही वेळेवर मिळत नाही। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यानुसार वेतन श्रेणी, महागाई भत्ता, रजा व इतर भत्ते देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा धरणे आंदोलने केले, मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांना न्याय मिळालेला नाही। म्हणून शासनाने तात्काळ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।